आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10। देशाच्या विविध भागामध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळतोय। उत्तर भारतामध्ये मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय। हिमाचल प्रदेशातही पुराचा कहर झाल्याचं पाहायला मिळतंय। हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ फाटलं, नद्यांना पूर आला आणि सर्वत्र पाणीच पाणी झालंय। रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय, गावच्या गावं पाण्याखाली गेली आहेत। व्यास नदीनं रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळालं। या पुराचा तडाखा इतका जबरदस्त होता की नदीवरील पूलच वाहून गेलाय। मंडीमधील प्रसिद्ध पंचवक्त्र मंदिर पाण्याखाली गेलंय। व्यास नदीला पूर आल्यानंतर पंडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले। धरणाचे दरवाजे उघडल्यानं अनेक घरं पाण्याखाली गेलीत। नजर जाईल तितपर पाणीच पाणी पाहायला मिळालं। जमिनीचा एक तुकडाही नजरेला पडला नाही। गावच्या गावं पाण्याखाली गेली आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर हजारो नागरिक पुरात अडकलेत। चारुडू गावामध्ये अनेक जण पुरामुळे अडकून पडले होते। एनडीआरएफच्या जवानांनी या नागरिकांची सुखरूपरित्या सुटका केली आहे। हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला देखील बसलाय। हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व्यास नदीला पूर आला। या पुरामुळे कुल्लूतील जिल्हा मुख्यालयातील विपाशा मार्केटला लागून असलेली पार्किंगची जागाही कोसळली आहे। पार्किंगचा भाग कोसळल्यानं 50हून अधिक गाड्या नदीत वाहून गेल्यात। खेळण्यातील कारप्रमाणे या चारचाकी वाहत असल्याची दृश्य पुराची दाहकता दाखवण्यासाठी पुरेशी आहेत। इतकंच नव्हे तर नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरं पाण्यामध्ये कोसळली आहेत। अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ते खचले आहेत, तर काही ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्ते वाहून गेले। मनाली चंदीगड राज्य महामार्गाचंही मोठं नुकसान झालंय। सोलनजवळ भूस्खलन झाल्यानं ठिकाणीही वाहतूक विस्कळीत झाली। काही ठिकाणी रेल्वे रुळावरती दरड कोसळली, त्यामुळे रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे। देशामध्ये उत्तरेकडील राज्यामध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आणि या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे। त्यातच हवामान विभागानं उत्तरेकडील राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय। भारतीय हवामान विभागानं देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। पुढील 2 दिवस उत्तराखंड, राजस्थान, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय। 11 जुलैपर्यंत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमधील घाट भागामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सौराष्ट्र आणि कच्छमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुढील 5 दिवस पंजाब, हरियाणा, चंडीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचण्याची शक्यता आहे। हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। पूर्व आणि ईशान्य भारतातही अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची विदर्भातून सुरुवात झालेली आहे। संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या मतदारसंघातून ठाकरेंनी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आणि यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली। विदर्भ दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा दिग्रस इथे पार पडली। या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। फोडाफोडीच्या राजकारणावरून ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला। समान नागरी कायद्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला खोचक टोला हाणलाय। एक देश एक कायदा समजू शकतो, मात्र एक देश एक पक्ष कधीही मान्य करणार नाही असं म्हणत ठाकरेंनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर हल्लाबोल केलाय। एक देश आणि एक कायदा बरोबर आहे, पण एक देश आणि एक पक्ष आम्ही कदापि मान्य करणार नाही, अजिबात करणार नाही। यावेळी संजय राठोड आणि भावना गवळींवरून भाजपला सवालही केले। 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री कोणी केला, पण तो तेव्हा हप्ते घेत होता मला माहिती नव्हतं। नाही तर तुम्ही म्हणाल बघा या हप्ते घेणाऱ्याला यांनी मंत्री केला, आपला काय भाजप झालेलं नाही अजून। उद्धव ठाकरे यांनी या सभेत निवडणूक आयोगावरही निशाणा साधला। तसंच शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे सरकार दुर्लक्ष का करतंय असा सवालही केलाय। तर उद्धव ठाकरे हे 2 दिवसीय विदर्भ दौऱ्यावरती आहेत। यवतमाळमधील पोहरादेवीच्या दर्शनानं उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याची सुरुवात केली आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या फुटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावत वेगळा गट तयार केला। या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत नाही तोच अशीच बंडखोरी राष्ट्रवादीत पाहायला मिळाली। अजित पवार यांनी 30 पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादीतल्या याच बंडावरून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय। हे राजकारणात काही नवीन नाही, फोडाफोडी, पण पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय। उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावरती टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनाही ठाकरेंनी सुनावलंय। भाजपनी दुसऱ्या कोणावरही दोषारोप करण्याचं सोडून द्यावं। पहिलं त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे काही सगळे घुसून घेत आहेत बाजार गुंडगे, त्यांचा त्यांनी सांभाळ करावा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या या विदर्भ दौऱ्याकडे पाहिलं जात आहे। या दौऱ्याच्या सुरुवातीलाच ठाकरेंनी पक्ष फोडाफोडीवरून भाजपला लक्ष्य केलंय।
2019 साली मातोश्रीवरती बंद दाराआड झालेल्या त्या चर्चेवरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं। या चर्चेमधला शब्द पाळला नसल्यानं उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं। आता पुन्हा एकदा 2019 सालच्या बंद दाराआडच्या चर्चेवर ठाकरेंनी आपलं मत मांडलंय। अजित पवार आणि अन्य 8 जणांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली। आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून अजित पवारांच्या गटाला सत्तेत सामावून घेतल्याची चर्चा आहे आणि यावरूनच उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केलंय। 2019 साली अमित शहांनी दिलेला शब्द पाळला असता तर आता फोडाफोडीचे धंदे करावे लागले नसते असा घणाघात ठाकरेंनी केलाय। जे ठरलं होतं त्याच्यामध्ये 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री हे ठरलं असतं, त्याच्याप्रमाणे केलं असतं। जे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना सतरंजा उचलाव्या लागतात इतर पक्षातल्यांच्या, त्या लागल्या नसत्या। 2019 मध्ये 2.5 वर्ष शिवसेनेच्या मुख्यमंत्री आणि 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असंच ठरलेलं होतं। हे पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो असंही ठाकरेंनी नमूद केलंय। तसंच भाजपच्या राजकारणामुळे त्यांच्याच पक्षातील जुन्या नेते कार्यकर्त्यांना सतरंजा उचलाव्या लागत असल्याची टीकाही ठाकरेंनी केली आहे। शनिवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस बजावली। या सर्व आमदारांना 7 दिवसात प्रतिज्ञापत्रासह उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्यातच आता 16 आमदार अपात्रतेसंदर्भात ठाकरेंच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती। यासह विधानसभा अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश देण्यात यावेत अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती। ठाकरे गटाच्या याच याचिकेवरती आता 14 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटीशीवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल असं ठाकरेंनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांचा निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाच्या चौकटीमध्येच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल। 4-5 लाख लोकांच्यातनं निवडून आलेल्या विधानसभा सदस्याचं जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचा आपण निर्णय घेत असतो तेव्हा त्याला पुरेशी संधी दिली पाहिजे। आता आमदार अपात्रतेसंदर्भातील ठाकरे गटाच्या नव्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होणार याकडे लक्ष लागलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये आहे आणि या संदर्भात अध्यक्षांनी कार्यवाही सुरू केली आहे। त्यातच राष्ट्रवादीतील फुटीनंतर नार्वेकरांच्या भूमिकेवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी प्रश्न उपस्थित केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करून सत्ताधारी भाजप शिवसेनेशी हातमिळवणी केली आणि त्यानंतर लगेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडलेत, त्यामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचंही पाहायला मिळतंय। अशातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं। पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरच पक्षपातीपणाचा आरोप केलाय। एखाद्या पक्षाला मदत होण्याकरता वेळ काढूपणा करताय का असा सवाल चव्हाणांनी उपस्थित केलाय। त्यांच्या टेबलावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 विधानसभेच्या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रलंबित आहे। ते कुठल्या मुहूर्ताची वाट बघतायत? विधानसभा अध्यक्षांना 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत 10 ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। राज्यामध्ये वैध सरकार आहे की अवैध सरकार आहे हे यावरून ठरणार असल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलंय। उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथून या दौऱ्याचा शुभारंभ झालाय। शिवसेना पक्षामध्ये पडलेली उभी फूट आणि मुख्यमंत्री गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवीत आले। पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी। वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यामधील हे स्थान बंजारा समाजासाठी सर्वोच्च आस्थेचं धर्मस्थळ आहे। उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाची कुलदेवता जगदंबा देवीचं दर्शन घेतलं। पोहरादेवी गडावरती उद्धव ठाकरेंनी देवीची आरती केली आहे। त्यानंतर बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत श्री सेवालाल महाराज आणि राष्ट्रीय संत रामराव महाराज यांच्या समाधीचंही ठाकरेंनी दर्शन घेतलं। सेवालाल महाराज मंदिरामध्ये कबीरदास महाराज यांनी पारंपरिक पद्धतीनं बंजारा कवलपट्टा फेटा चांदीचा कडा टाकून उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला। यावेळी उद्धव ठाकरेंनी ढोल वादन केल्याचंही पाहायला मिळालं। राज्यामध्ये बंजारा समाजाची असलेली मतदार संख्या आणि बंजारा समाजातील पोहरादेवीचं असलेलं अनन्यसाधारण स्थान या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। निवडणुकीच्या दृष्टीनं बंजारा समाजाची वोट बँक मोलाची ठरू शकते। अलीकडे शिंदे फडणवीस सरकारनं बंजारा समाजासाठी निधी जाहीर केलाय।
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार यांनी एल्गार पुकारलाय। बंडखोरीनंतर थेटपणे जनतेसमोर जाऊन लढण्याचा निर्धार पवारांनी केलेला आहे। शरद पवार यांचं पहिलं लक्ष्य होतं ते म्हणजे मंत्री छगन भुजबळ। शरद पवार यांनी शनिवारी छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये जाहीर सभा घेतली। यात सुरुवातीलाच शरद पवार यांनी येवलेकरांची माफी मागत माझा अंदाज चुकल्याचं म्हटलंय। यावर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे। पवारांनी आपल्याला येवल्याला पाठवलेलं नसून आपण स्वतःहून हा मतदारसंघ मागितला, जनतेच्या प्रेमामुळे निवडून आल्याचं म्हणत भुजबळांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय। आणखी किती ठिकाणी माफी मागणार असा सवालही भुजबळांनी उपस्थित केलाय। माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला। मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागता। तुम्ही माफी कशाला मागता आणि किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार? 50 ठिकाणी। नाशिकची जनता आपल्यासोबत असल्याचा विश्वासही मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आगामी काळामध्ये पवार विरुद्ध राष्ट्रवादीतील बंडखोरांमधील सामना रंगण्याची चिन्ह आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामधील नेत्यांमध्ये आता थेटपणे संघर्षाला सुरुवात झाली आहे। आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरती टाकलेली पोस्ट दिलीप वळसे पाटील यांच्या चांगल्याच जिव्हारी लागली। पोस्टवरून दिलीप वळसे पाटील यांनी आता रोहित पवारांना थेट आव्हान दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियातून पोस्ट करत बंडखोरांना प्रश्न विचारले होते। असाच प्रश्न रोहित पवार यांनी बंडखोर दिलीप वळसे पाटील यांना विचारला होता। दिलीप वळसे पाटलांनी भूषवलेल्या मंत्रिपदांची यादीच सोशल मीडियामध्ये पोस्ट करत अजून काय पाहिजे असा सवाल रोहित पवारांनी विचारला होता। हीच पोस्ट दिलीप वळसे पाटलांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे। ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सच्या नोटिशीमुळे पवारांची साथ सोडली नसल्याचं वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय। रोहित पवारांमुळेच साहेबांची साथ सोडली असं वळसे पाटलांनी म्हटलंय। वय लहान आहे, म्हणजे मला सार्वजनिक जीवनात येऊन 40 वर्ष झाली। त्यांचं आजचं वय 37 वर्षाचं आहे। शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी आपण कुणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही असं वळसे पाटलांनी सांगितलंय। आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार असून त्याद्वारेच आपण आपलं काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अजित पवार हे भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर ते महाविकास आघाडीच्या निशाण्यावरती आलेले आहेत आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेना भाजपसह आता राऊत आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांवरही टीका सुरू केलेली आहे आणि यामुळे राऊत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली आहे। अजित पवार 40 आमदारांसह सत्तेत सहभागी झाले। मात्र अजित पवारांचा शपथविधी होण्याच्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करत त्यांना तुरुंगामध्ये डांबण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। पण त्यानंतर काही दिवसातच अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रीही झाले। त्यानंतर आता संजय राऊत आणि पंतप्रधानांच्या त्याच विधानाचा आधार घेत भाजप आणि अजित पवारांवरती दुहेरी हल्ला चढवलाय। देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र आहेच। प्रधानमंत्र्यांच्या भाषेत मी सांगतोय, हे देश बुडवे असतील तर त्यांच्या हातात तुम्ही महाराष्ट्राचे सूत्र दिलेले आहे। कालपर्यंत पुढे होता, नाही पुढे होता, राष्ट्रवादीत होता, विरोधी पक्ष नेता त्यांचा होता, मग तेव्हा त्यांनी बुडवला काय तिथे? संजय राऊतांनी अजित पवारांवरून थेट भाजपला लक्ष केलंय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राऊत विरुद्ध सत्ताधारी हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील राजकारणाची पातळी घसरलेली आहे। एकमेकांवरती टीका करत असताना खालच्या भाषेत टीका केली जाते। आता तर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची देखील जीभ घसरली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली असून अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झालाय। मात्र राष्ट्रवादीतील या बंडानंतरही शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। जनतेमध्ये जाऊन शरद पवार पक्षाला पुन्हा नवी उभारी देण्याचं काम करतायत। मात्र यावरूनच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे। आक्षेपार्ह भाषा वापरत खोत यांनी पवारांवर टीका केली आहे। आम्हा कार्यकर्त्यांचं काम राहील की गावगाड्यामध्ये हा सैतान येता परत कामा नाही, त्यानं नवं सरदार उभा करता कामा नाही। सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यामुळे नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडल्याचं समोर आलंय। खोत यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तसंच अजित पवार गट यावर काय भूमिका मांडणार याकडे देखील लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत आणि भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधकांची शाब्दिक आयुधांनी चिरफाड करत असतात। मात्र देवेंद्र फडणवीस मिश्किल शैलीतही चांगलीच धम्माल उडवून देतात।
2019 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी पुन्हा येईन ही घोषणा चांगलीच गाजली होती. या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असंच बोललं जात होतं. मात्र निकालानंतर राज्यामध्ये वेगळ्याच राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन काही प्रत्यक्षात येऊ शकलं नव्हतं आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खास शैलीत मिश्किल टिप्पणी करून हास्याची कारंजी उडवली. यावर विरोधकांनीही तिरकस भाष्य केलेलं आहे. मी जे पुन्हा येईन म्हटलं होतं ते मी पण आलो आणि इतरांनाही सोबत घेऊन आलो आणि परवा अजून एकाला सोबत घेऊन आलो. मी पुन्हा येईल म्हटले ते, पण उपमुख्यमंत्री झाले. आता तर दोन उपमुख्यमंत्री झाले. जाहीर भाषणात काही वाक्य कानावरती पडल्यावरती ती कुणाची असतील याचा अंदाज येतो. जमलेल्या माझ्या तमाम हे शब्द कानावरती पडताच ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे डोळ्यासमोर येतात आणि आता मी पुन्हा येईन हे ऐकल्यावरती देवेंद्र फडणवीस आठवतात हेही तितकंच खरं. गेल्या काही दिवसांपासून एटीएम फोडण्याच्या सातत्यानं घटना उघडकीस येतात आणि त्यामुळे बँकेच्या एटीएम सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. अशातच नाशिकमध्ये अशीच आणखी एक घटना घडली आहे, पाहूयात. नाशिक शहराजवळील सामनगाव रोड परिसरामध्ये चोरट्यांनी थेटपणे एटीएम न फोडता उचलून नेलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याच परिसरात आरपीएफ सेंटर असून या सेंटरजवळ एसबीआय बँकेचं एटीएम आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं परिसरामध्ये शुकशुकाट होता. याचाच फायदा उचलत पहाटे 4च्या सुमाराला चोरट्यांनी थेटपणे एटीएमच उचलून नेलंय. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलंय. यात एक पिकअप आणि स्विफ्ट डिझायर गाडी परिसरातून जाताना दिसते. पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय. चोरट्यांनी नेमकी किती रक्कम लांबवली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र भल्या पहाटे झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. गरिबांचा लोकदेव म्हणून ओळख असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी यंदा विक्रमी गर्दी झालेली होती आणि यंदाच्या आषाढी यात्रेला 12 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. यात्रेसाठी राज्यभरामधून आलेल्या भाविकांनी देवाच्या चरणी भरभरून दान दिलंय. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांनी भरभरून दान केलंय. भाविकांनी दिलेल्या दानामुळे देवाची तिजोरी तुडुंब भरली. आषाढी यात्रा काळामध्ये तब्बल 6,27,00,000 रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या आषाढी यात्रेच्या तुलनेत यंदा 57,63,725 रुपयांचं जादा दान देवाच्या खजिन्यात जमा झालंय. यावर्षी मंदिर समितीनं प्रसादाचे बुंदी लाडू समितीकडून बनवले होते. या लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला जवळपास 75 लाखांचं उत्पन्न मिळालंय. मंदिराच्या भक्त निवासामधून 44 लाखांचं उत्पन्न मिळालंय. विठुरायाच्या पायावरती 45,23,000 तर रुक्मिणी मातेच्या पायावर 12,69,000 उत्पन्न जमा झालंय. देवाच्या हुंडीपेटीत तब्बल 1,38,00,000 भरभरून दान भाविकांनी टाकलं तर देणगी पावतीद्वारे 2,13,00,000 दान मंदिराच्या खजिन्यात जमा झालंय. देवाला अर्पण झालेल्या सोने चांदीतून 30 लाख रुपये जमा झालेत. गेल्या आठवडाभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलेली आणि त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं थेटपणे कोकण आणि पुणे नाशिककडे देखील वळू लागली आहेत. उंचावरून कोसळणाऱ्या आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांना पर्यटकांची अधिक पसंती मिळते. गेल्या 4-5 दिवसांपासून कोकणामध्ये दमदार पाऊस बरसतोय. या पावसामुळे सिंधुदुर्गातील अंबोलीचा धबधबाही पूर्ण क्षमतेनं वाहतोय. अंबोलीमधील मुख्य धबधबा कावळे 7 पॉइंट, चौकुळमधील बाबा धबधबा, सावंतवाडी बेळगाव रोडवरील नांगरता धबधबा हे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. रविवार असल्यानं पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबोलीमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तिकडे पुणे, मुंबई आणि नाशिकच्या ट्रायंगलमध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या 8 दिवसांपासून चांगला पाऊस बरसतोय. त्यामुळे या परिसरातील धबधबे मोठ्या प्रमाणावरती वाहू लागल्यात. या परिसरातील निसर्ग सौंदर्यही बहरलंय. जुन्नर तालुक्यामधील सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेल्या माळशेज रांगेतील खिरेश्वर जवळील काळू धबधबा खळाळून वाहू लागलाय. हरिश्चंद्राच्या कुशीतून वाहणाऱ्या या धबधब्याची पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे खळाळून वाहणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. म्हणतात ना, आवडीचं काम करायचं असेल तर वय आडवं येत नाही. गोंदियामधल्या मुन्नालाल यादव यांच्या बाबतीतही असंच घडलेलं आहे. 81व्या वर्षी यादव यांनी देहरादून इथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये तब्बल 3 सुवर्ण पदक पटकावली. 81व्या वर्षीही गोंदियातल्या मुन्नालाल जाधव यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. आजवर त्यांनी अनेक ॲथलेटिक्स स्पर्धा गाजवल्यात. त्यात असंख्य पदकांची कमाई केली आहे. या वयामध्ये अनेक जण आजारपणामध्ये अंथरुणात असतात. पण मुन्नालाल यांनी धावण्याच्या स्पर्धेमध्ये गोंदियासह महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय पातळीवरती पोहोचवलंय. उत्तराखंड इथे झालेल्या ज्येष्ठ नागरिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्यांनी 3 सुवर्ण पदकांवर नाव कोरलंय. यादव हे सर्वसामान्य कुटुंबातल्यात. मात्र वयाच्या 80तही त्यांनी आपला छंद जोपासला. आता ऑक्टोबर महिन्यात दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा सविस्तर आणि वेगवान आढावा केवळ अर्ध्या तासात आपण घेतला. तर आजच्या दमदार 10 मध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका
न्यूज 18 लोकमत.